नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत ब्रेड पकोडा. अगदी गाड्यावर मिळतो तसा अजिबात तेलकट न होणारा एकदम मस्त असा ब्रेड पकोडा. तर आपण सुरुवातीला चटणी करून घेऊयात. चटणी करण्यासाठी पुदिन्याची एक गड्डी घेतलेली आहे. त्याची फक्त पानं काढून घेतली आहे. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पूर्ण एक गड्डी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी काढून घ्यायची. पुदिन्याची चटणी मस्त लागते, चवीला सुंदर लागते. तर ह्याच्यासोबत अगदी सुंदर अशी लागते. तर त्याच्यासाठी इथे मी आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत. 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. चटणी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार हिरवी मिरची वापरा, पण 4 मिरच्या फार तिखट होत आहे. आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरच्या काड्यासहित कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे थोडीशी चिंच मी 5 मिनिटं अगोदर भिजत ठेवली होती, ती घातली. त्याच्याऐवजी तुम्ही दही किंवा लिंबूही घालू शकता. चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेऊन मिक्सरमधून छान फिरवून घेऊयात. थोडंसं पाणी घालायचं. खूप पातळ चटणी करायची नाही. अशा पद्धतीने तुम्ही चटणी करू शकता. बघू शकता, अजिबात अगदी थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त नाही. आता मी एका बाउलमध्ये चटणी काढून घेतली. अशा पद्धतीची चटणी करून घ्या, खूप पातळ करू नका. तर आता ही एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यानंतर मिक्सरमध्ये जी चटणी राहिली असेल, थोडीफार राहते, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीचे चटणी तयार होते. खूप पातळही होत नाही, खूप घट्टही होत नाही. अशा पद्धतीने अगदी थोडंसं घालायचं, खूप जास्त घालायचं नाही. बघू शकता तुम्ही, आता ही तयार झाली आपली पुदिन्याची चटणी. तर आता आपण स्टफिंग तयार करूया. स्टफिंग करण्यासाठी इथे मी 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे घेतले, आलं घेतलं, लसूण घेतले, कोथिंबीर घेतली. आता एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घालायची, 1 चमचाभर जिरे घालायचे, 1 चमचाभर बडीशोप घालायची. बडीशोपने जळजळ होत नाही, चव छान लागते. 2-3 आल्याचे तुकडे घातले छोटे छोटे आणि 1 अख्खा लसणाचा गड्डा, लसूण सोलून घेऊन असं टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या. अशा पद्धतीने ओबडधोबड अशी त्याची पेस्ट करून घ्यायची किंवा खलबत्त्यात कुठल्या तरी चालेल, मिक्सरवर पटकन होते. बघू शकता, अशी जाडसर अशी करून घ्यायची. आता इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत. बटाटे उकडवून घ्यायचे, थंड करून घ्यायचे, साल काढून घ्यायची त्याची. पूर्ण थंड झाल्यावरती आपल्याला हे बारीक करून घ्यायचे, हाताने असे मॅश करून घ्यायचे. बघू शकता, हे पूर्ण थंड झाल्यावरती करून घ्यायचे. अशा पद्धतीने पूर्ण हे थंड झालेले आहेत आणि असे मस्त छान असे बारीक करून घेतले आहेत. हे साईडला ठेवूया. आता कढईमध्ये 1-2 चमचे तेल घ्यायचं. खूप जास्त तेल नाही घ्यायचं, 1-2 चमचे तेल जे घ्यायचं. कारण काय होतं, जास्त तेल घेतलं की हे स्टफिंग आपलं खूप तेलकट होईल. तर खूप जास्त नाही. अशा पद्धतीने थोडंसं तेल घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले. दोन्ही छान तडतडू द्यायचं. छान तडतडलं की मग चव छान लागते. असं स्टफिंग एकदम टेस्टी होतं. आता त्याच्यामध्ये हा मसाला आपण जो केला होता तो घालूयात. थोडीफार हळद घ्यायची आणि असं छान परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्त असं खमंगपणा येईपर्यंत थोडं परतवून घ्यायचं. तेलाचा कमीत कमी वापर करायचा. अशा पद्धतीने परतवून घ्यायचं. बघू शकता. आता याच्यामध्ये इथे घालत आहे मी धने पावडर. धने तुम्ही मिक्सरमध्ये मसाला करताना घातले तरी चालतील, पण माझ्याकडे धने पावडर होती म्हणून मी धने घातले. थोडासा चाट मसाला घालायचा आणि लाल तिखट घालायचं. मिरच्या घातल्या असल्यामुळे लाल तिखट थोडं घातलेलं आहे. आणि हिंग घालायचा. हिंगाने पण स्वाद छान येतो. आता व्यवस्थित मिक्स झाल्यावरती याच्यामध्ये बटाटे घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने एकसारखं बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मग मस्त सगळा मसाला बटाट्यांना लागला पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडेसे थंड झाल्यामुळे बटाटे एकदम मिक्स करायला जड जातात, पण पटापट करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि चवीनुसार साखर घालायची, कारण जरा टेस्ट छान येते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एक छान अशी वाफ आणायची. वाफ आली की मस्त टेस्टी भाजी लागते. फक्त मिक्स करायचं नाही, एकदम मस्त अशी छान त्याला वाफ आणली. अशा पद्धतीने एकदम स्मूथ असं हे स्टफिंग झालं तयार. आता स्टफिंग आता थंड करायला ठेवत, एकदम पूर्ण थंड करून घ्यायचं. आता थोडंसं बघू शकता, खूप सुंदर झालेलं आहे स्टफिंग. आता हे थंड करून घेऊयात. आता एका प्लेटमध्ये काढून ठेवते मी. आता आपण पॅटीस करण्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी आणि ही अर्धी वाटी. अशा पद्धतीने बेसन पीठ शक्यतो विकतचंच वापरत आहे मी. चवीनुसार मीठ घालायचं
आणि 1 चमचाभर इथे मी ओवा घालत आहे. ओवा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण जरा थोडा ओवा पिठात घातला की एक चव छान लागते. आणि अगदी थोडं पाणी सुरुवातीला घालायचं, चमच्याने मिक्स करून घ्यायचं. ह्या ज्या गाठी असतात त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया. आणि पीठ बऱ्यापैकी थोडं फेटून घ्यायचं, म्हणजे हलकं फुलकं होतं. जेवढं पीठ फेटताल तुम्ही तेवढा छान असा आपला पॅटीस तयार होतो. अशा पद्धतीने त्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या आणि हलकं फुलकं पीठ करायचं. जरा इथे थोडंसं मिक्स करायचं आणि 5 मिनिटं लागतील. छोट्या छोट्या ज्या गाठी असतात त्या पटकन फोडल्या जातात आणि हलकं फुलकं पीठ तयार होतं. इथे आपण सोड्याचा अजिबातही वापर करणार नाही आहोत. अजिबात बिलकुल सोडा, बेकिंग पावडर काहीच घालणार नाहीत आपण. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. वाटलंच तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं. अशा पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे. आता इथे मी 1 चमचाभर थोडंसं पाणी घालत आहे, अगदी चमचाभर, जास्त नाही. काय होतं, बेसनाचं पीठ लगेच पातळ होतं, त्याला थोडं पण जास्त पाणी खपत नाही. तर अशा पद्धतीचं मिक्स करायचं. अजिबात आपण याच्यामध्ये सोड्याचा बिलकुलही वापर नाही करणार. हलकं फुलकं पीठ होईपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहिजे आणि भांड्यात घेताना मोठं घ्यायचं. बघू शकता तुम्ही. आता हे स्टफिंगही मस्त छान असं थंड झालेलं आहे. एका प्लेटमध्ये पसरट काढल्यामुळं पटकन थंड झालं, अजिबातही तेलकट झालेलं नाही. आता इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. ब्राऊन ब्रेड आहे ते. तुम्हाला जर दुसरे व्हाईट ब्रेड हवे असेल तर ते पण घेऊ शकता. तर एका स्लाइसवर आपण काय करणार आहोत, ही खजुराची चटणी लावायची. खजुराची चटणी नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस लावला तरी चालेल. चिंच गुळाची आणि खजुराची ही चटणी आहे, टेस्ट छान येते. याच्याऐवजी टोमॅटो सॉस लावला तरी चालेल. सगळ्या स्लाइसवर अशी छान पसरवून घ्यायची. बघू शकता. त्याच्यानंतर आता ही दुसरी स्लाइस घेते. याच्यावरती जी आपण पुदिन्याची चटणी केली होती ती पुदिन्याची चटणी, ती सुद्धा व्यवस्थित लावून घेऊयात. अशी पसरवून लावायची सगळीकडे अशा पद्धतीने एकसारखी. बघू शकता. तर मस्त लागते चवीला. तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. पॅटीस तुम्हाला नक्की आवडेल. आता दोन्ही स्लाइसला ही छान अशी चटणी लावून घेतली आहे. आता याच्यावरती आपण जे स्टफिंग केलं होतं बटाट्याचं ते भरपूर असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. थंडगार झालेलं आहे. व्यवस्थित छान लावून घ्यायचं. कोपऱ्यापर्यंत भरपूर असं लावून घ्यायचं. अशा पद्धतीने चमच्याने लावून घ्या किंवा हाताने लावून घेतलं तरी चालेल. तर कोपऱ्यालाही लावून घ्यायचं बऱ्यापैकी. छान असं तळल्यावरती मग पॅटीस छान लागतो, सुंदर असा लागतो. आता याच्यावरती काय करायचं, दुसरी जी स्लाइस होती ती सुद्धा याच्यावरती ठेवायची. आता भरपूर असं स्टफिंग लावलेलं आहे मी, भरपूर असं लावलेलं आहे. तर आता काय करायचं, जी आपण ज्या स्लाइसला आपण चटणी लावली होती खजुराची, ती साईड अशी वरती ठेवायची. अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं. अशा पद्धतीने एकसारखं कॉर्नरवर कॉर्नर ठेवायचं, म्हणजे तळल्यावरती असं घसरणार नाही किंवा ते मागे पुढे होतं पॅटीस तळल्यावरती. तर अशा पद्धतीने मधून असं कट करून घ्या. तुम्ही छोट्या आकाराचे पण करू शकता, मुलांना, लहान मुलांना खाता येईल असे. इथे आता आपण गाड्यावर मिळतात तसे करून घेऊयात त्रिकोणी. बघू शकता मधून असे छान कट केले आहेत. अशा पद्धतीने हे पहा. बघू शकता किती छान दिसत आहे. चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, मध्ये स्टफिंग मस्त दिसतात. आता आपण हे मस्त आपलं तळून घेऊयात. आता दुसरी पण मी तुम्हाला पॅटीस कसा करायचा ते दाखवते, चौकोनी आकाराचा. त्या स्लाइसवरही दोन्ही चटण्या लावून घेतल्या, मध्ये स्टफिंग भरलं आणि असं मधून छान असं कट करून घेतलं. अशा पद्धतीने हे बघा, मधून केलं की असं उभ्या आकारामध्ये हे पण अशा पद्धतीने छान लागतं. अशा पद्धतीने कट करून घ्या. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आता हे दिसते की नाही छान असं. आता छान तळून घेऊयात. तर आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलं का बघून घेऊया. थोडंसं बेसनाचं पीठ घालून घेऊया. बघू शकता छान असं कडकडीत तेल झालेलं आहे. तर तेल कडकडीत झाल्यानंतर गॅस आपण बारीक करून घेऊयात. आता हे छान डीप करून घ्यायचं. दोन्ही साईडने बेसन पीठ छान लावून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही बेसन पीठ कालवताल तेव्हा भांडं मोठं घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित डीप करता येतील तुम्हाला. आता हा डीप केलेलं पॅटीस मस्त असं छान गरम गरम तेलात तळून घेऊयात. आता गॅस बारीक करून घ्यायचा, म्हणजे असं दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. काय होतं, मध्ये मध्ये बेसन कच्चं राहतं, त्यामुळे तळताना व्यवस्थित छान असं खरपूस असं तळून घ्यायचं. एक साईडनी तळल्यानंतर दुसरी साईड अशी पलटवून घ्यायची आणि मस्त असं खरपूस असं तळून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आता एक काढून घेऊयात.
दुसरं पण जे आपण चौकोनी पॅटीस कट केलं होतं तेही छान असं तळून घेऊया दोन्ही साईडनी. एक साईडनी तळल्यानंतर दुसऱ्या साईडनी तळून घ्यायचं. तेल छान तापलं की गॅस बारीक केला तर चालेल. जर तेल कमी तापलेलं असेल तर पॅटीस 100% हा असा तेलकट होतो, खूप तेल लागतं. त्यामुळे तेल छान तापलं गेलं पाहिजे. गॅस नंतर बारीक केला तरी चालेल तुम्ही. अशा पद्धतीने दोन्ही साईडने असं तळून घ्यायचं. खमंग असं बेसन पीठ असं कच्चं राहिलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा कलर आला पाहिजे. बघू शकता खूप सुंदर झाले होते पॅटीस. आता अशा पद्धतीने त्याच्यासोबत चटणी वगैरे सर्व करा. बाय, भेटूया अशाच